आमच्या पैशावर जगताय, हिम्मत असेल तर बाहेर या, आपटून आपटून मारू. मराठी वादावर कोणत्या भाजप खासदाराने असं विधान केलेलं आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदी भाषकाविरोधातील वादग्रस्त वक्तव्याला आता राजकीय वळण लागलेलं आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या विजयी मेळाव्यात हिंदी भाषकावर टीका केली होती. ते म्हणाले होते की मारा पण व्हिडिओ काढू नका. त्यांच्या या विधानावरून देशभरातून टीका होत असतानाच आता भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट प्रत्युत्तर देत कठोर भाषेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलेला आहे. आमच्या पैशावर जगताय, हिम्मत असेल तर बाहेर या, आपटून आपटून मारू, असं वादग्रस्त वक्तव्य खासदार दुबे यांनी केलेलं आहे. निशिकांत दुबे काय म्हणाले? गुवाहाटीतील एका कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणाले की मराठी बोलायला लागेल म्हणजे काय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अंबानी आहेत. तुम्ही मराठी लोक आमच्या पैशावर जगता. तुमच्याकडे कोणते उद्योगधंदे आहेत? तुम्ही कुठले कर भरता? खाणी आमच्याकडे आहेत. झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर प्रदेशामध्ये आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुजरातमध्ये वसत आहे. तुम्ही आमचे शोषण करत आहात. तुम्ही हिंदी भाषिकांना मारता. जर हिंमत असेल आणि हिंदी बोलणाऱ्यांना मारायचं असेल तर मग उर्दू, तामिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारा. एवढेच धाडस असेल तर स्वतःला मोठे बॉस समजत असाल तर महाराष्ट्राच्या बाहेर या. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. तुम्हाला आपटून आपटून मारू. ही अराजकता चालणार नाही. आम्ही मराठी भाषेचा सन्मान करतो. मराठी आदरणीय भाषा आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा आम्ही आदर करतो. शिवाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे, तात्या टोपेंपासून सर्वांचा आम्ही सन्मान करतो. टिळक, गोखले यांचे तसेच महाराष्ट्राचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. पण आता वोट बँकेचे राजकारण होत आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज आणि उद्धव ठाकरे हलक्या पद्धतीचं राजकारण करत आहेत. हे अत्यंत हीन राजकारण आहे. आम्ही त्याचा विरोध करतो. जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल तर मुंबईतच बाजूलाच माहीम दर्ग्याजवळ जा आणि तिथे हिंदी किंवा उर्दू बोलणाऱ्यांना मारून दाखवा. तरच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत आहात, हे मी मान्य करेन. तर मंडळी, आता राज आणि उद्धव ठाकरे यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.